श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा। संतजनांच्या विश्रामा, सीताप्ते दाशरथे। तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही, तो सर्वदा होतो विजयी। जे जे इच्छिल ते नेई, काम आपले तडीला। भूपतीचा वशीला, जाते देवा लाधला, तो वंद्य होतो दिवाणाला। नीच कितीही असला जरी, ऐशा अमोघ कृपेला। होईन का मी योग्य भला, याचा जो मी विचार केला। तो ऐसे आले कळोन, नाही ज्ञान नाही भक्ती। खरीखुरी हे श्रीप्ती, ऐसी आहे माझी स्थिती। शोचनीय पांडुरंगा, मन सदा आशाळभूत। ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी। मग ऐशा पातक्याला, केवी लाधावा वशीला। तुझा सांग जगतपाला, हे व्यावहारिक म्हणणे असे। तुला आवडी पातक्याची, मनापासून आहे साची। ऐसी साक्ष पुराणाची, आहे की दीनबंधो। पुण्यवानाचे तारण, केल्यान काही नवलजाण। जो पातक्या लागून उद्धरीतसे तोच मोठा। या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन। देवा मम पातका लागून, किंपी आता पाहू नको। रक्षी आपला मोठेपणा, मज सांभाळी नारायणा। दासगणू शरण चरणा, आता उपेक्षा करू नका। हा मारुतीचा उत्सव, करीत होता अवघा गाम। याचा पुढारी खंडेरा, पाटील गणेश कुळीचा। हे पाटील घराणे जाण, आहे अतिपुरातन। घरचे धन कनकसंपन्न, पसारा थोर शेतीचा। पूर्वीपासून यांच्या घरी, संतसेवा होती खरी। आली भागे जमेदारी, मग काय विचारिता। महादाजी पाटलास, दोन मुलगे औरस। थोरल्या त्या पुत्रास, नाम असे कडताजी। कुकाजी तो धाकटा, पंढरीचा भक्त निका। गोमाजीचा उपदेश देखा, होता या घराण्याते। पाटील कडताजी कारण, मुलगे होते सहाज। कुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्याचे कुशी। कडताजी पावता मरण, साही मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाण। जन्मदात्या बापापरी, कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत। अष्टसिद्धी सदनांत, वाटे नांदू लागल्या। पाटील कुकाजीनंतर, खंडू करी कारभार। याच्या पुढे साचाळ, काही चाले कोणाचे। या खंडू पाटलाप्रती, 5 बंधू निश्चिती। गणपती नारायण मारुती, हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार, सत्ता हाती साचाळ। पैशाचा तो निघे धूर, जयाची या सदनामध्ये। बंधू सारे तालीम करीती, दांडपट्टे खेळती। कुस्तीचा तो शोक अति, होता हरी पाटलास। उत्सव नामवास मारुतीचा, तरी जय जयकार पाटलाचा। म्हणतील तो शब्द त्यांचा, झेलणे भाग रेतेला। नेहमी कटकटी मारामार्या, शेगामात होती खऱ्या। पाटील एक्या मापी साऱ्या, लोकांप्रती मोजितसे। हा सज्जन साधू संत, हे ज्यांच्या मनी येत। वाटेल त्या बोलती सत्य, अद्वातद्वा यथामती। असो पाटील बंधूंनी, रावळात येऊनी। महाराजा ते हेटाळणी, करण्याचे ते सुरुंग केले। कोणी म्हणावे पिशागण्या, खातोस का ताकण्या। ऐशा गोष्टी अति उण्या, त्यांनी कराव्या समर्थासी। कोणी म्हणावे खेळ कुस्ती, आम्हांस्वे निश्चिती। तुला लोक बोलती, योगयोगेश्वर म्हणून।
त्याचे डाव प्रत्यंतर, ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार. बऱ्या बोलाने येधवा, त्यांचे बोल ऐकावे, समर्थांनी उत्तर द्यावे, अवघे हंसण्यावारी न्यावे, कोप न धरावा यत्किंचित, ऐसा उर्मट प्रकार, मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर, समर्थासी ऐसे बदला, नका महाराज येथे राहू, चला अकोली ग्रामा जाऊ, ही पाटील पोरे माजली बहू, यांचा नको संबंध, हे शक्तीने माजले, लक्ष्मीने धुंद झाले, सत्तेपुढे काही न चाले, येथे यांची पाटीलकी, गजानन बोलले त्यावरी, भास्करा थोडा दमधरी, ही पाटील मंडळी सारी, आहेत माझे परमभक्त, मात्र विण्याप्रती थारा, यांच्यापाशी नाही जरा, शोधुनी पहा अंतरा, त्यांच्या म्हणजे कळेल तूच, ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची, यांच्या कुळावर भास्करा, जमेदारा उर्मटपण, हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन, असावे सांग गायपरी, तलवारीला मौपणा, मुळी उपयोगी नाही जाणा, अग्नीने तो थंडपणा, सांग धरावा कवण्या रीती, गेल्यावरी काही काय, हा उर्मटपणा जाई, पावसाळ्याचे गढूळ जल, हिमवायात निवळ होई, एके दिवशी पाटील हरी, आला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरून करी, म्हणे कुस्ती करी माझ्यास्वे, तुला कुस्तींत करींची, चाल जाऊ तालमींत, उगेन बैसे ऐसे म्हणत, गण गण गणात बोते, तुझे प्रस्थ माजले बहु, ते खरे खोटे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ, तुला मोठे बक्षीस, ते समर्था मानवले, दोघे तालमीमध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले, ते आता परियेसा, खाली बसले गजानन, उठीव आता मजला गुण, असलास जरी पैलवान, तरी साच करशील हे, हरी पाटील उठवाव्या, लागला यत्न कराव्या, परी ते अवघे गेले वाया, हालेनात समर्थ मुळी, घामाघूम तनु झाली, शक्तीची ती कमाल केली, पेच झाले निर्बळी, समर्थांसी झुंजता, हरी म्हणे मनात, हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत, याच्या पुढे येईल उणा, हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी, खोड्या आमुच्या नानापरी, आजवरी याने सहन केल्या, त्याचे हेच कारण, हा गजापरी बलवान, आम्ही जंबुकासमान, म्हणून नाही रागावला, जंबुकाच्या चेष्टेला, गजपतीन मानी भला, श्वानाचिया भुंकण्याला, व्याघ्र दे ना किंमत, कान्ही असो याच्या पायी, आता ठेवणे आली डोई, आजपर्यंत मी नाही, कवणासीही नमन केले, समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हांला, ना तरी चीत मजला, तुवा करावे कुस्तींत, कुस्ती हा मर्दानी, शोक श्रेष्ठ सर्वांहुनी, कृष्ण बलरामे बालपणी, ऐशाच कुस्त्या केल्या रे, मुष्टिक आणि चाणूर, मल्लविद्येने परमेश्वर, वधिता झाला साचार, जे देहरक्षक कंसाचे, पहिली संपत्ती शरीर, दुअरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार, आहे धनमानाचा, तुझ्याप्रमाणे पुतणारी, पाटील होता यमुना तीरी, गोकुळींची पोरे सारी, त्याने केली सशक्त, तैसे तुवा करावे, शरीरबला वाढवावे, ना तरी हे सोडावे, पाटील नाम आपुले, हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज, येणे रीती उतरला माज, समर्थांनी हरीचा, हरी म्हणे समर्थांस, आपुली कृपा असल्यास, शेगामच्या लेंकरांस,
सशक्त करिता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने. जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी. ही पाहोनी त्याची कृती. इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्या प्रती का भितोसी कळेना. आपण पाटलाचे कुमार या गांवींचे जमेदार. ते तूंच का रे ठेविशी शिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे थोतांड गांवी माजले उदंड. त्याचा पाहिजे काढिला दांड. लोका सावध कराव्या ऐसे निजरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे. पाटलाचे कर्तव्य भले गांवा हुशार करण्याचे. मैंद साधूचे वेश घेती वेड्यावांकड्या कृत्या करीती. बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार. सोन्या कस लाविल्या विना न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कळून आला उंसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा बोलला. परीक्षेविण कवणाला अस्थानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची. मोळी घेऊन उंसाची मंदिरात पातले. हरीन काही बोलला. इतरांनी प्रश्न केला, अरे पिशाया उंसाला खातोस का तू सांग हे. जरी उंस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट आमुची आहे ती तू मान्य करी. आम्ही उंसाचे करू प्रहार तुझ्या येधवा अंगावर. त्याचे वय ना उठले जर तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकिले महाराज काहीन बोलले. लेंकरांचे बालिश चाळे मनीन आणि सुज्ञ कदा. मारुती म्हणाला त्यावर, अरे हा भ्याला साचार. उंसाचा तो खाण्यामार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती. त्याने दिधली आपणाप्रती. आता काय पाहता. ते दोघा तिघा मानवले. उंस करी घेतले. समर्थांसी मारण्या भले. आले चढून अंगावर. ते पाहता नारीनर मंदिरी जे होते इतर ते पळू लागले भराभर. भास्कर तेवढा जवळ असे. भास्कर म्हणे पोरांसी नका मारून समर्थांसी. या उंसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनाम विषयी. हे महासाधू तुम्हांसी जरीन वाटतील मानसी तरी हीन दिन लेखून यासी. द्यावे सोडून हेंच बरे. अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वाघावरी. उगीच बंदूक घेऊनी करी मारिती नागतोडा. मारुतीने जाळली रावणाची लंका भली. उगीच नाही चाल केली झोंपड्या पाहून दुबळ्यांच्या. यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकिले सारे. गांबींचे लोक अत्यादरे. योगयोगेश्वर म्हणतीया म्हणून त्याचा पहाया योग. येथे आलो आम्ही चांग यातन घ्यावा तुम्ही भाग. पहा मौज दुरुनी. उंस घेऊन हातात मारून लागले समर्थांप्रत. जैशा का झोडिता ओंब्या शेती कृषीवल. परीन महाराज डगमगले. मुला पाहून हंसत बसले. कोठेही ना उमटले. वळ त्यांच्या अंगावर. ते पाहता पोरे भ्याली. चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराच आहे बली. हा योगयोगेश्वर. महाराज म्हणती पोरांला मुलांनो तुमच्या करांला असेल अति त्रास झाला. मारण्याने मजलागी त्या श्रमाचा करण्यानास. काढून देतो इक्षुरस तुम्हालागी प्याव्यास. या बसा माझ्या पुढे
ऐसे म्हणून घेतला एक ऊंस करी भला, हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या उंसांची अवघी मोळी समर्थांनी पहा पिळली आणि प्याया कारणे दिली. रस नव्हाळी पोरांस श्री गजानन पुण्यपुरुष, चरकावांचून काढिला रस ते पाहता बालकांस अति आनंद झाला. लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळी नसती, योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थे शक्ती येते, परीन ऐशी कायम टिकते. सशक्त आपुल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवाव्यासी त्या पाटील अर्भकांशी, करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थांसी वंदून गेली पोरे निघून, खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले. दादा आपुल्या गामवांत गजानन ईश्वर साक्षात, त्याचा आज आम्हांप्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी, ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित, गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्थाकारणे. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी, प्रेम आत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरांमाजी होई भाषण अरे तुरेचे, हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला, तोही सांगतो ऐका भला. सावधान चित्ताने नोकर चाकर हिंदी यांच्या सवेजे भाषण करीती संभावित जन, तेही एकेरी स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची संव्य पाटला पडे साची, काकी रयत गामची लेकरे त्याची निःसंशय. श्रोते यात संवेने खंडू पाटील गण्या म्हणे, श्री समर्थांकारणे काहीन दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी. पहा नारळाला गुनी वर करवंटी खोबरे आंत, याच न्याये तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी, कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना, सांगतोस मला साक्षात्कारी. गजानन एक भूमीवरी मग का रे तुझी वैखरी. मुग्ध होते त्याच्या पुढे तुला नाही पोरबाळ, माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने, आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजांना. म्हणावे त्या करून करुणा, और एखादे द्या मज तो खरा साधू असल्या सत्य. पुरतील तुझे मनोरथ आणि माझाही अवघा हे, तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही, जगत्रयी या उरले नाही. संतलाभाचा करून घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले, मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता, इच्छा उपजली त्याच्या चित्ता. नातवंड ते पाहण्याची तुला लोक साधू म्हणती, दर्शन केल्या तुझप्रती इच्छा मनींच्या पूर्ण होती. ऐसे लोक सांगतात त्याचे दाबी प्रत्यंतर. उगा नको करू उशीर, तुझ्या पायी ज्याचे शिर तो का रहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्याशी बोलले, आज हे उत्तम घडून आले. त्वा याचना केली आम्हा, सत्ताधन तुझ्या हाती. तू प्रयत्नवादी असशी निगुती, मग विनंती आम्हांप्रती का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे
अवघेच म्हशी बापुडे, मग का रे हेन घडे. साहे धनबालच्या, तुझी भव्य आहे शेती, गिरण्या दुकाने पेढ्या अति, तुझेन कोणी मोडती. जन शब्द या वऱ्हाडात, मग त्या ब्रह्मदेवाला, कान आज्ञा करीशी भला, आपणा पुत्र द्याव्याला. हेच कोडे पडले मज, खंडू करी भाषण, ही गोष्ट ना यत्नाधी, पिके पाण्यापासून, येती जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी, मानवाच्यान करी जाणी. दुष्काळात जमिनी, पडती उताण्या ख्यात हे, मात्र पाणी पडल्यावर, कर्तृत्व आपुले चालवी न. तैसाच हाही प्रकार, तेथे न गती मानवाची, खंडू पाडील ऐसे बोलता. हमसू आले समर्था, तू केलीस याचना आता, मजकारणे पोराची, याचना म्हणजे मागणे भीक. हे तू आज केले देख, तुला होईल बालक, भिक्या नाम ठेव त्याचे, पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही जरी, परी मी विनंती करीन खरी, तुझ्यासाठी परमेश्वरा, तो ऐकेल माझी भी, त्याला हे काही जड, तू घरचा आहेस धड, रस आंब्याचा द्विजा घाली, हे मम मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण, आमरसाचे भोजन, दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकिले, घरी येऊन सांगितले, कुकाजीसी निवेदिले, मंदिरींचे वर्तमान. हे ऐकता कुकाजीस, आनंद झाला बहुवस, तो काही लोटता दिवस, समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची, गंगाबाई नामवाची, गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले, तिजलागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु, गरीबा दिले गूळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ. गामवांतील अर्भकांना, थाटात झाले बारसे, भिकू नाम ठेविलेंसे, पुढे बाळ वाढला असे. शुक्ल पक्षीच्या इंदुपरी, आमरसाचे भोजन दिले ब्राह्मणांकारण. तो संप्रदाय अजून शेगामवात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी, कोठून होईल असत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी, बाळ रांगू लागला, हा बोलबाला पाटलाचा, देशमुखा पटलांसाचा. शेगाम हा दुफळीचा गाम पहिल्यापासून, एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची. अंतःकरणे एकमेकांची, मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपुल्या डावात, एकमेकांचा करण्याघात. सदा इच्छिती मनात, लेश नसे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2, शस्त्री 2 तंत्री 2. एकमेकांपुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगामवात, पाटील आणि देशमुखांत. 36चा आंकडा सत्य झालान होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी. पाहुनिया नातवंडासी, भीमाट्टी पंढरींत. तेणे खंडूचे उद्विग्न मन, गेले सहज होऊन. तो म्हणे छत्र पूर्ण, माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी, मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी, कारे नेलास काढून. ऐशी संधी पाहून, बालंट आणाया कारण. पाटलावरी सौर पूर्ण, मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तात अष्टमांत, सांगेन श्रोते तुम्हांप्रत. ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगणू विरचित, गजानन विजय नामे ग्रंथ. परिसा श्रोते सावचित्त, कुतर्काते सोडोनिया. शुभ भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति 7मोऽध्यायः समाप्तः.